श्रीरामपूर नगरपालिकेसमोर सुरू असलेलं धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने स्थगित. नगरपालिका सफाई कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर. श्रीरामपूर नगरपालिका आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी यांच्या वतीनं कॉम्रेड जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याची पद्धत गेली अनेक वर्ष सुरू असून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं लाड पागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगानं सफाई कामगारांचे वारसा हक्काच्या अंमलबजावणीसाठी बाबत 24 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तरी शासन निर्णयाच्या अनुषंगानं उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनीही 8 जानेवारी 2025 रोजी या शासन निर्णयाची तातडीने काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत. तरीही श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाकडून सदर कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचं तसेच कोर्ट आदेशाचं पालन होत नसल्यानं धरणे आंदोलन सुरू असून या मुदत आंदोलनासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेऊन आपल्या कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रयत्नशील असून पालकमंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा विनिमय करून येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन दिलं. तसेच कामगाराच्या विविध प्रश्नांसाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे मारुती बिंगले आपल्या सेवेसाठी सदैव प्रयत्नशील होते. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आपल्याला यश मिळालं आहे. तसेच तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचं चित्र आज न्यायालयाच्या माध्यमातून दिसत आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांनी दिली. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने सदर आंदोलन मागे घेण्यात आलं. सफाई कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन नितीन दिनकर यांनी केलं. या प्रसंगी शहराध्यक्ष मारुती बिंगले, बंडूकुमार शिंदे, नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलग, हंसराज बत्रा, सतीश सौदागर, अक्षय गाडेकर, किरण कर्नावट, आनंद बोदेकर, महेश सूळ, रुपेश हरकल, भैया भिसे, राहुल पांढरे, पूजाताई चव्हाण, पुष्पाताई हरदास, मिलिंद कुमार साळवे, गणेश करडे, विजय आखाडे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नगरपालिका सफाई कामगार आंदोलनकर्ते यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. बंडूकुमार शिंदे यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून नितीनभाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. श्रीरामपूर ब्युरो रिपोर्ट राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद. या गोरगरिबाला कसा न्याय मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करतो. दुसरा विषय असा की आमचे नगरसेवक राजेशभाऊ अलग असतील, भाऊ गुलाटी असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणासाठी यासाठी धावपळ केली. आपण जर बघितलं तर शहराध्यक्षांनी गेली 2 वर्षापासून पाठपुरावा केला. अलग साहेबांनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला. या सर्व मंडळीसुद्धा मनापासून आभार मानतो की या कष्टकरी या गोरगरीब लोकांसाठी आपण उभं राहिला. आपले सुद्धा मनापासून आभार मानतो आणि एकच ग्वाही देते मला सर्वांना की लवकरात लवकर आपला विषय मार्गी लागेल. मुख्याधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर आपल्या वारसांना नोकरी मिळेल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.